पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आणि या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं। मराठा आरक्षणाबद्दल आज विधानसभेमध्ये अशोक चव्हाण निवेदन सादर करणार आहेत। यावरून मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवरती सडकून टीका केली आहे। 102वी घटना दुरुस्ती होण्याआधी महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा कायदा झालेला होता, हे आमच्या सरकारनं हायकोर्टाला पटवून दिलं असं त्यांचं म्हणणं आहे। ही बातमी सविस्तर पाहणार आहोतच, मात्र तुर्तास पाहूयात असलम शेख नेमकं काय म्हणतायत। As I told you before, that CM Sahib has already taken a meeting regarding this with all the municipal commissioners and all the collectors, and he has instructed all the administration officers to take a decision whatever is necessary for that particular district, whether they need to do a partial lockdown, whether they need to have more testing, or they can take a call for completely lockdown also. देखिए, मुंबई में केसेस बढ़ रहे हैं, थोड़े से ज़्यादा हो रहे हैं, और मुंबई के अलावा कई डिस्ट्रिक्ट ऐसे हैं महाराष्ट्र के जिसमें भी केसेस बढ़ रहे हैं, और कई डिस्ट्रिक्ट ऐसे हैं कि जिसमें केसेस बढ़ के कम हो रहे हैं। तो कल ही मुख्यमंत्री जी ने इसके ऊपर चर्चा की। सभी कलेक्टर्स और सभी कमिश्नर्स को अपने अपने डिस्ट्रिक्ट और अपने अपने शहरों के ऊपर कॉल लेने को कहा गया है। उन्हें अगर लगता है कि नाइट कर्फ्यू की ज़रूरत है तो नाइट कर्फ्यू लगा सकते हैं। उन्हें लगता है कि कोई एस्टैब्लिशमेंट बंद करना है तो वो कर सकते हैं। उन्हें लगता है कि किसी बिल्डिंग के अंदर अगर मरीज़ ज़्यादा हो गए तो उसको कम्प्लीटली आइसोलेशन सेंटर बना सकते हैं। जहाँ पे कुछ कार्यक्रम हुआ हो और वहाँ पे अगर केसेस बढ़े हो तो वहाँ वो टेस्टिंग की संख्या भी बढ़ा सकते हैं। ये सारी चीजें जो हैं वो लोकल लेवल पे छोड़ी गई। काही ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जे आवाहन केलं त्याचा प्रतिसाद भेटलेला आहे, काही ठिकाणी नाही भेटत आहेत। आता नाईट क्लबची तुम्ही जर बघायला गेलं तर 3-4 ठिकाणी ऑलरेडी कारवाई झालेली आहे, आणि तरीही सुद्धा काही नाईट क्लब अजून रात्री चालवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर येत्या काळामध्ये नाईट क्लब पहिला बंद होईल अशी शक्यता जास्त मुंबईमध्ये दिसत आहे। त्या अनुषंगाने काही निर्णय झालेले आहे, कारण का केंद्रीय पथकाने आरोग्याच्या तशी शंका व्यक्त केलेली होती, लग्नाच्या बाबतीत शंका होती, त्याबद्दल काही चर्चा झाली का, काही निर्णय नाही? चर्चा तर सगळ्या संदर्भात झालेली आहे, मग ते लोकल ट्रेन असू द्या, ST असू द्या, BST असू द्या, किंवा लग्नाचे जे कार्यक्रम असतात किंवा जे काय दुसरे कार्यक्रम असतात, ते सगळ्या नजरेत समोर चर्चा चालली आणि चर्चा झाल्यानंतरच जे आहे आयुक्तांना MMR रिजनमध्ये आणि कलेक्टरना आपले आपले डिसिजन घेण्यासाठी त्यांना आदेश देण्यात आले। मुंबईत पार्शल लॉकडाऊन करण्याची शक्यता वाटते। असेच जर केसेस वाढत राहिले तर त्याला नाकारता येत नाही। तर मुंबईतल्या परिस्थितीबद्दल पालकमंत्री बोलत होते, मात्र आता थेट जाऊयात विधानसभेमध्ये अशोक चव्हाण बोलतायत। टोळा, उजळम, प्रजिम्मा 33 हेर कुमठा रस्ता ह्याचा जो भाग आहे, म्हणजे साखळी क्रमांक 8 किलोमीटर ते 10 असा जो भाग आहे, तर त्याचं जे टेंडर आहे तो त्याचं हे काम हे नॉन प्लॅन मध्ये घेण्यात आलं होतं, मेंटेनन्स मध्ये। याही कामाचा कालावधी 24 महिन्याचा होता आणि त्याला काय मुदतवाढ देण्यात आलेली नाहीये। ते काम डिसेंबर 21 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे। या वर्षी डिसेंबर। MMR रिजन बघायला गेलो तर आपण मुंबई शहर बघितलं, ठाणे बघितलं, पुणे बघितलं, तर इथे लोकांची अपडाऊन जास्त असते। इथे लोक नोकऱ्यासाठी येतात, दुसरे कामधंद्यासाठी लोक जास्त येत आहेत। तर परस्पर मुंबई आणि ठाण्यामध्ये थोडे केसेस स्पाइक झालेले आहेत, वाढलेले आहेत, म्हणून तिथे जवळने जे आहे पाहणी करण्यात येत आहे आणि अधिकारी पण तिकडे बघत आहेत, वॉच ठेवलेली आहे आणि त्या हिशोबाने त्याच्यावरती कारवाई करण्यात येणार। सर, जिस तरह से केसेस बढ़ रहे हैं, क्या आपको लगता है मुंबई में लॉकडाउन करना जरूरी है, और क्या नाइट कर्फ्यू जिस तरह से केसेस दिन प्रतिदिन बढ़ रहे हैं? देखिए, ऐसा है कि अगर आप बाकी के देशों को देखें, आप अगर ब्राजील को देखें, UK को देखो, अमेरिका को देखो, जर्मनी को देखो, तो कंट्रोल का माध्यम जो है वो लॉकडाउन ही रहा है। यानी या तो पार्शियल लॉकडाउन किया है या कम्प्लीटली लॉकडाउन किया है, या तो उन्होंने अपने गाइडलाइंस और SOPs दूसरे राज्यों ने और देशों ने बदली किए हैं, तब जाके उधर कंट्रोल हुआ है। वैक्सीनेशन ड्राइव चालू है। हम वैक्सीनेशन जो है इतने बड़े देश के अंदर वो इतने जल्दी तो कंप्लीट कर नहीं सकते हैं, तो जब तक का जो भी प्रयोग किए जा सकते हैं, और मुंबई शहर के अंदर खास करके महाविकास अघाड़ी ने जो जो प्रयोग किए मुंबई शहर के, उसको तो बाकी के ICMR और WHO ने भी कहा है कि ये सही दिशा में काम करते हैं। और खाली मुंबई शहर या महाराष्ट्र या हिंदुस्तान नहीं तो बाकी के देशों को भी WHO ने कहा है कि इसी तरीके से
आप फॉलोअप करिए ताकि केसेस के ऊपर कंट्रोल लाया जा सके। सर इंग्लिश में थोड़ा सा बताइए कि the way numbers are increasing Do you in think that Mumbai it and will- other states. Yeah. Do you think there needs to be a partial Partial lockdown, lockdown. or are you going to impose a night curfew? What exactly is going to be the strategy so far? You have given a generic idea that the collectors and commissioners have been empowered, but specific to Mumbai, what are the steps that are likely to be taken? See, we as a government are trying our best by imposing fine for not wearing masks. We are trying to register the cases against the establishment which are not following the guidelines also. We are trying our best, we are trying to control, we are trying to make people understand कि don't force us to put for a lockdown or do something which is going to be harsh, which is going to be trouble for all the people. Now it is the responsibility of the citizens also, so they should also take this thing as a serious. The vaccination drive has started, but it is not possible to complete in a few days or few months. So till the time we don't come into control, any action can be taken, and might be we have to impose a night curfew or some establishment has to be shut down. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख बोलत होते. मुंबईमध्ये नाईट क्लब बंद होणार आहेत, मात्र जर मुंबईमधली रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर मुंबईमध्ये अंशतः लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते. मात्र त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात आलेले आहेत. लॉकडाऊन बाबतचे अधिकार हे कलेक्टर्सना असणार आहेत असं मुंबईच्या पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. अस्लम शेख हे माध्यमांशी बोलत होते अधिवेशनादरम्यान आणि त्यांनी म्हटलंय की मुंबईमध्ये नाईट क्लब तर बंद होणारच आहेत, मात्र नाईट कर्फ्यू आणि लॉकडाऊन बाबत विचारलं असता जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर मात्र मुंबई अंशतः लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते. मात्र त्याचे अधिकार सर्वस्वी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलेली माहिती. कारण मुंबईमध्ये रोजच्या रोज जे काही नवे रुग्ण समोर येत आहेत त्यांची संख्या पाहून मुंबईमध्ये सुद्धा लॉकडाऊन हा अटळ होऊ शकतो. मात्र तशी परिस्थिती मुंबईकरांनी येऊन देऊ नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय.